हॅलो, आवाज येतो सर्वांना? आलाच पाहिजे. सर्वप्रथम संयोजकाचे आणि आयोजकाचे आभार मानतो. सरांनी वेळ दिला आहे 5 मिनिटामध्ये पूर्ण करा. माझा नंबर आहे 27वा. इतक्या वेळामध्ये आम्ही पण 2-3 कविता ऐकल्या सर्वांच्याच संयमाने. मी पण अशी अपेक्षा करतो तुम्ही माझी कविता ऐकावी संयमानेच. ओके, माझे नाव आहे राजेंद्र कांबळे. मी इंग्लिश टीचर आहे. आता इंग्लिश टीचर असल्यामुळे थोडंसं 2 लाईन इंग्लिशसाठी समर्पित करतो. शी इज नॉट ड्रॉप ऑफ ओशन. शी इज नॉट ड्रॉप ऑफ ओशन. ॲक्च्युली शी इज अ होल ओशन इन ड्रॉप. शब्द. संत तुकाराम महाराज म्हणतात की तुका म्हणे आम्हा धन शब्दांचीच रत्ने. तसं आम्हा कवी लोकांसाठी किंवा लेखकासाठी शब्द खूप आणि खूप महत्त्वाचे असतात. कारण शब्द म्हणजे आम्हाला अन्नापेक्षाही गोड असं मी मानतो. त्यामुळे एक कविता सादर करतो, निश्चित तुम्हाला आवडेलच. लिहिलेला कागद भिजला की, लिहिलेला कागद भिजला की शब्द पुसून जातात. लिहिलेला कागद भिजला की शब्द पुसून जातात. शब्द भिजलेले असले की, शब्द भिजलेले असले की कडा भरून येतात. शब्द भिजलेले असले की कडा भरून येतात. शब्दांना मांडताना मात्र आभाळ भरून येतं. शब्दांना मांडताना मात्र आभाळ भरून येतं. कोसळायचं म्हणून तेही शब्दामध्येच विरून जातं. शब्दामध्येच विरून जातं. कोरलेला शब्द मनावर शब्दांनाच जाणवतो. कोरलेला शब्द मनावर शब्दांनाच जाणवतो. भिजले जरी शब्द तरी शब्दातच सामावतो. पुसले जरी शब्द तरी शब्द काळजामध्ये उमटतो. पुन्हा पुन्हा विजूनही शब्द पुन्हा नव्याने पेट घेतो. एक संवाद या ठिकाणी मी तुम्हाला थोडासा कवितेच्या माध्यमातून सादर करतो. लिहायचं म्हणून तो खूप काही लिहायला बसला आणि फाटलेलं आभाळ त्याचं शब्दाने शिवायला बसला. आणि ते शब्दाने शिवत असताना एक संवाद झालेला आहे. तो या कवितेच्या माध्यमातून तुम्हासमोर सादर करतो. कवितेचं नाव आहे आभाळ. ती म्हणाली थांब थोडं तुझं फाटलेलं आभाळ थोडं शिवून देते. तुझ्या फाटलेल्या आभाळाला चांदण्याचं ठिगळ लावून देते. तो म्हणाला थांबू कसा दाटलेलं आभाळ माझं हलकं थोडं होतंय. कोंडलेला पूर सारा आता कुठे वाहतोय. ती म्हणाली नको असा वाहू बांध घाल ना थोडा. सावली देते तुला थांब जरा थोडा. तो म्हणाला थांबलो जरी उन्हासाठी तर काळोख्या रात्री काय करू. अंधारामध्ये तुझी सावली सुद्धा माझी साथ सोडेल. मग ती म्हणते कसं? ती म्हणाली चांदण्याने तुझं घर मी भरवीन. लख प्रकाशाने तुझ्या वाटा पुन्हा फुलवीन. तुझ्या शब्दापेक्षा तुझ्या
माझे चांदणे आहे शीतल. ती म्हणते शब्दापेक्षा तुझ्या माझे चांदणे आहे शीतल. फक्त तुझ्यासाठी पसरवेन, फक्त तुझ्या शब्दांना विसर. फक्त तुझ्यासाठी पसरवेन, फक्त तुझ्या शब्दांना विसर. तो म्हणाला फाटलेल्या आभाळातून शब्द माझे पडतात. फाटलेल्या आभाळातून शब्द माझे पडतात. जगण्याचं मला हे शब्द तर रूप देतात. जगण्याचं मला हे शब्द तर रूप देतात. खडकामध्येही पाय रोवून, जमिनीमध्ये नाही हा, खडकामध्येही पाय रोवून शब्द उभा राहतात. डौलदार पिकावानी आकाशाकडे झेप घेतात. आकाशाकडे झेप घेतात. किती दिवस पुरतील मला, तो म्हणतो किती दिवस पुरतील मला तुझे मंतरलेले चांदणे. किती दिवस पुरतील मला तुझे मंतरलेले चांदणे. त्यापेक्षा माझे हे शब्दच आहेत बरे. त्यापेक्षा माझे हे शब्दच आहेत बरे. ऊन वारा आणि पावसामध्ये तुझे शब्दही सुकून जातील. ऊन आणि पाऊस आणि वारा यामध्ये तुझे शब्दही सुकून जातील. जोडलेलं आभाळ माझं पुन्हा आणखीन फाटेल. जोडलेलं आभाळ माझं पुन्हा आणखीन फाटेल. ती अशा वेळी काय म्हणते, शेवटच्या लाईन्स आहेत, खूपच मनाला स्पर्श करून जातील तुमच्या सुद्धा. ती म्हणाली अशा वेळी मी माझं काळीज तुझ्यासाठी पांघरेन. ती म्हणाली अशा वेळी मी माझं काळीज तुझ्यासाठी पांघरेन. तुझ्याच शब्दांना जोडून मी तुझं आभाळ पुन्हा शिवेन. मी तुझं आभाळ पुन्हा शिवेन. चांदण्या साऱ्या मातीमध्ये करीन आणि आयुष्याचं पीक तुझ्या आभाळाखाली फुलवेन. धन्यवाद.